मुंबई में मीडिया से बातचीत के दौरान मंत्री उदय सामंत ने मंत्रिमंडल की बैठक को लेकर अपनी स्पष्ट प्रतिक्रिया व्यक्त की। साथ ही उन्होंने जैन समाज के मुद्दे को लेकर भी अपनी राय रखी। किसी भी समाज पर अन्याय नहीं किया जाएगा, ऐसा आश्वासन दिया। आइए सुनते हैं आगे क्या कहा मंत्री ने। माझ्यासोबत शिवसेनेचे उपनेते आदरणीय अर्जुन भाऊ देखील आहेत, आमचे रवींद्र दंगेकर साहेब देखील आहेत। एक दोन दिवसापूर्वीपासून दंगेकर साहेबांच्या बाबतीतली एक जी बातमी आपल्याला बघायला मिळते किंवा ऐकायला मिळते की त्यांनी भाजपाचे नेते आणि देशाचे गृहमंत्री अमित शाह साहेबांच्यावर काहीतरी टिप्पणी केली, अशा पद्धतीची एक बातमी प्रसिद्ध झाली। आज स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांशी त्यांची चर्चा झाली। साहेबांनी देखील ती बातमी बघितल्यानंतर त्यांच्याशी फोनवरनं चर्चा केली होती आणि आजच्या चर्चेमध्ये त्यांनी प्रामाणिकपणाने जो खुलासा केलाय तो आपल्या मार्फत महाराष्ट्राला कळावा यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत। त्यांनी असं म्हटलं होतं की कुठच्याही आमिषाला मी बळी पडणार नाही, तर त्या शब्दाचा कदाचित अपभ्रंश झाला असेल आणि अमित शाह साहेबांचा शब्दप्रयोग त्या ठिकाणी केला गेला आणि ती भूमिका देखील त्यांनी आता शिंदे साहेबांनी या ठिकाणी सांगितली। शिवसेना म्हणून माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या मनामध्ये जो मोदी साहेबांबद्दल, शाह साहेबांबद्दल आदर आहे, तेवढाच आदर आम्हाला सगळ्यांना असल्यामुळं साहेबांनी त्यांच्याशी चर्चा केली। दुसरा जो मुद्दा होता जैन समाजाच्या बाबतीतला, तो देखील साहेबांनी परवा देखील आळंदीला ऐकून घेतलाय। त्याच्यामुळे कुठच्याही समाजावर अन्याय होणार नाही ही माननीय शिंदे साहेबांची जी भूमिका आहे ती देखील दंगेकर साहेबांना पटलेली आहे आणि काही गोष्टी जर गैरसमजातनं घडल्या असतील तर त्या भविष्यामध्ये महायुतीमध्ये घडू नये त्यासाठी मला असेल, शंभूराज देसाई साहेबांना असेल, काही चर्चा करण्याचे अधिकार माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेले आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की त्या विषयावर आपण सगळ्यांनी पडदा टाकावा। कुठेही अमित शाह साहेबांचा अपमान करण्याचा उद्देश हा रवींद्र दंगेकर साहेबांचा नव्हता। ते देखील समाजकारणामध्ये गेली कित्येक वर्ष आहेत, त्याच्यामुळं त्यांनी जो खुलासा केलाय ते स्वतः देखील आपल्याशी बोलतील। पण कुठेही भाजपाच्या नेत्यांचा, पंतप्रधानांचा असेल, गृहमंत्र्यांचा असेल किंवा मुख्यमंत्री देवेंद्रजींचा असेल, कुठेही अपमान करण्याचा किंवा त्यांच्याबद्दल अपमानास्पद बोलण्याचा रवींद्र दंगेकरांचा उद्देश नव्हता।